लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी आता देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याची भाषा केली आहे। महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणार असाल तर देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा असेल असं राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून जाहीर केलंय। सगळे पक्ष महापालिका निवडणुकांची तयारी करत असताना राज ठाकरेंनी हे मोठं वक्तव्य केलंय। मात्र या वक्तव्याने काही प्रश्न देखील जन्माला घातलेत। राज ठाकरेंचा फक्त फडणवीसांना म्हणजेच भाजपला पाठिंबा असेल की महायुतीला, की शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वगळून राज ठाकरेंचा फडणवीसांना पाठिंबा असेल, या प्रश्नाची उत्तरं कधी मिळणार याची महाराष्ट्रात उत्सुकता आहे। खरं तर माझं मत आहे, मी आता झाला, निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे, होळी संपलेली आहे। तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे। याच्याकडे नीट बघा, चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील। प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा। सध्या औरंगजेबाची कबर हटवावी की हटवू नये यावरून जोरदार राजकीय गदारोळ सुरू आहे। मात्र शिवरायांच्या पराक्रमाची साक्षीदार म्हणून औरंगजेबाची कबर असली पाहिजे अशी भूमिका राज ठाकरेंनी जाहीर केली। उलट शिवरायांचा पराक्रम शिकवण्यासाठी शाळेच्या सहली औरंगजेबाच्या कबरीजवळ नेल्या पाहिजेत असा सल्लाही त्यांनी दिला। चित्रपट पाहून जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत असा टोला देखील राज ठाकरेंनी लगावलाय। जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो, अभ्यास केला जातो त्याचा, पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जगभरातल्या लोकांना कळतं की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला। तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये। जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला। हा आमचा इतिहास। औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे? आत्ता कुठून आठवलं? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत। काही कामाचे नाहीत ते। चित्रपट थिएटरमधनं उतरला की हे उतरले। छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर? राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओ पॅटर्न वापरत गंगा प्रदूषणावरून आसूड ओढलेत। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी कुंभस्नानावर भाष्य करताना गंगा प्रदूषणावरून टीका केली होती। त्यानंतर भाजप नेत्यांनी राज ठाकरेंना लक्ष केलं होतं आणि त्याचा हिशोब चुकता करण्याची संधी राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात साधली। मी ज्या वेळेला हे गंगेवरचं ज्यावेळेला मी पाहत होतो सगळ्या गोष्टी, मला कळेना हे कसं काय चाललंय। काय म्हणे 65 कोटी लोक येऊन गेले, अर्धा भारत। चला त्यातले आपण 5 लाख आपण पकडूया, व्हीव्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी। बाकीचे काठावरच बसले असतील खो खो खेळायला, बरोबर की नाही? प्रत्येकाची जरी 200-200 ग्रॅम पकडली, चीनची भिंत बांधता आली असती आपल्याला। बरं तेही कुठे गेलं? म्हणजे आपल्याकडे जे सगळे म्हणतात ना, झालं गेलं गंगेला मिळालं। मी त्याशी म्हटल्याप्रमाणे ते आमच्या बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं आणि मग मी त्याला सांगितलं पिणार नाही मी।
मग नव्याने वारं शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं, अरे मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मूर्ख आहात का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.